जिद्दीच्या पुढे थंडी काहीच नाही. वडिलांच्या डोल्यामध्ये आनंद दिसत आहेत पूर्ण. तर मित्रांनो पोचलोय आपण मोरा जेटीवरती आणि राज आहे. नमस्कार, जय शिवराय मंडळी. नमस्कार, जय शिवराय. मस्त थंडी आहे आज. सर्व जॅकेट वगैरे घालून आणलेत आणि ती 10 वर्षाची चिमुकली या थंडीमध्ये कसा काय हा इव्हेंट पूर्ण करणार आहे ते बघण्यासारखं असणार आहे. बरोबर ना? बरोबर. आपण एवढे मोठे आहोत तरी आपल्याला सुद्धा थंडी लागते, तर ती 10 वर्षाची छोटा जीव आहे. बरोबर. कसा काय तुला तर अनुभव आहेच. नाही, अनुभव म्हणायला गेले तर एक प्रकारे असं एक वय असतो ना खरोखर मध्ये थंडी जिद्दीच्या पुढे थंडी काहीच नाही. बरोबर, एकदम नॉर्मल आहे. आणि इथं सध्या अभ्यास चालू आहे का काय चालू आहे? अभ्यास अकाउंट चालले. अभ्यास चालू आहे भाई साहेब. ट्युशनची टीचर बेंड करून ठेवल. अभ्यास डायजेस्ट वगैरे घेऊन आले सर्व. फेसबुक आहे बाबा. पण कॉपी इकडनं गुगल वर न करते. काय बोलायचा पोरांना. चला, आज मी एवढा अभ्यास केला असता तर आज 100% मी USA किंवा कुठेतरी बाहेर सेटल असतो. हे नक्की आहे. एवढा अभ्यास केला असता पण मी तर केला नाही, म्हणून आता तुम्ही मला स्क्रीनवर बघताय. हाय, नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो तसा आपला चॅनल ऑलराऊंडर आहे. आपण सर्व प्रकारचे ब्लॉग आपल्या चॅनलवरती टाकत असतो. तसाच आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे एक स्विमिंग इव्हेंट, एक धाडसी पराक्रम. धाडसी पराक्रम म्हणजे अटल सेतू टू गेटवे ऑफ इंडिया 17 किलोमीटरचा प्रवास आहे. तोच आज एक 10 वर्षाची चिमुकली अन्वी सुवर्णा, 10 वर्षाची चिमुकली हा जो प्रवास 17 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे. तर तिला शुभेच्छा कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि आधीचे आपले इव्हेंट्स म्हणजे जवळपास आता 6-7 महिन्यांनी आपण स्विमिंग इव्हेंट करतोय. जसा त्या व्हिडिओना प्रतिसाद दिला तसाच या व्हिडिओना देखील प्रतिसाद द्या. खूप थंडी आहे मित्रांनो. मी टी शर्ट वरती थर्मल घातलाय तरी मला थंडी वाजते आणि सर्व तुम्हाला आता मित्रांना भेटवतो. सर्व जॅकेट वगैरे मध्ये दिसतील आणि या थंडीमध्ये ती हा इव्हेंट करणार आहे आणि या इव्हेंटचा विचार केलाय तिने. तर या पराक्रमाला, या धाडसला तिला मानली पाहिजे आणि तिला आपल्याकडून शुभेच्छा. आणि 11:30चा टाइम दिला होता, थोडा उशीर झालाय आपल्याला. सो आल्यानंतर थोडी घाई होणार आहे म्हणून मी व्लॉग सुरू करून घेतलाय. ठीक आहे, सर्वांना भेटवतो. आता मोरा जेटीवरती आहोत. 12 वाजायला 10 मिनिटं आहेत आणि नंतर आपण अटल सेतूला जाऊ. ठीक आहे, 1 तास लागतो अटल सेतूला जायला. सर्व काही इव्हेंट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तिला खूप सारं प्रेम द्या. जय शिवराय. ये बघा आपले सर्व परिवार आहे. जय शिवराय. जय शिवराय. ये देखो अभी हमारे साथ वेदश्री है जिसने अटल सेतु टू गेटवे ऑफ इंडिया 17 किलोमीटर का प्रवास कितने घंटों में किया था? 3 hours 5 minutes में किया था. मुझे याद है, बराबर है. तो मैं अभी इसको वीडियो में लिया क्योंकि मैं हिंदी की प्रैक्टिस कर रहा हूँ. मित्रांनो माझ्यासोबत आहे अन्वी, 10 वर्षाची मुलगी. तो आज धाडसी पराक्रम करणार आहे. अवनी, मैंने जो कुछ भी कहा उनको आपको समझ में आया? क्या बोला मैंने? इसका नाम है हनवी. हाँ, एंड वो एक हार्ड वर्क करने वाली है. हाँ, ओके. तो सब लोग उसको कमेंट बॉक्स में ब्लेसिंग्स दो. पहले तर आज अन्वीचा बर्थडे है, उसका बर्थडे है आज. मैंने मेरे हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे और गुड लक इवेंट के लिए. ठीक है, बर्थडे के दिन आप ये इवेंट करने वाले हो, ठंड में करने वाले हो, तो किसने सोचा था कि बर्थडे के दिन करने का है? मैंने सोचा था. आपका ही ये था क्या करने का है? मतलब स्विमिंग के बारे में कैसे सोचा आपने? स्विमिंग के बारे में मेरे चाचू से सोचा क्योंकि चाचू बोले थे कि चलो स्विमिंग करते हैं. हाँ, तो उनको थोड़ा लेट हुआ करके हमने ये जिमखाना ज्वाइन किया. ऐसा है क्या? तो मतलब कब से आप स्विमिंग कर रहे हो? ॲडव्हान्स में 1 year हुआ. आणि आज तो एवढा मोठा इव्हेंट ती पूर्ण करणार आहे, ते पण तिच्या बर्थडेच्या दिवशी. तर तुला खूप खूप वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर चला, बेस्ट ऑफ लक. ओके, चला. अन्वीचे मम्मी पप्पा आपल्या समोर आहेत आणि सर्वात पहिले पप्पांजवळ जाऊया. आज तिचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी तिचाच विचार होता की आज मी हा इव्हेंट पूर्ण करणार आहे. सध्या पप्पांच्या मनामध्ये काय चाललं आहे? मेन थिंग, कारण का तिचा वाढदिवसाच्या तिने हे जे निश्चय केलंय तेच ऑलरेडी म्हणजे ती विक्ट्री झालंय तिचं. हां, नक्की. कारण का एवढं हिंमत त्यांना बोललो ना म्हणजे करायचं, त्या हिशोबाने बघा ती ऑलरेडी विक्ट्री आहे. आता पाण्यात जेव्हा ती जाईल तेव्हा तिचं जे सक्सेस आहे, तिचं जे आहे
ते ती करून दाखवू शकते त्या म्हणजे इव्हेंट किती तासामध्ये पूर्ण करेल, काय कसं करेल ते सोडून द्या, पण ती इव्हेंट करणार आहे या दिवशी आणि या असल्या थंडीमध्ये ती मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. ऑलरेडी विनरच आहे आमच्यासाठी. नक्कीच विनर. पप्पांसाठी नेहमी आपली मुलगा मुलगी विनरच असते. आता आईकडे जाऊया, काय सांगाल सध्या मनामध्ये काय चालू आहे? यही चालू है कि बर्थडे के दिन कुछ करने वाली है, हाँ तो अभी देखने का है क्या करेगी. ओके ओके. एज ए मम्मी थोड़ा डर है, हाँ लेकिन लड़की को नहीं है ना, उसको वो डरी हुई नहीं है. उसको नहीं है. वेरी प्राउड ऑफ हर, वेरी प्राउड ऑफ. ओके, थँक्यू सो मच. चला 12:30 वाजलेत आणि निघालो आपण मोरा जेट्टीवरून. तर मित्रांनो बरोबर 1 तासाने आपण पोचलो आहे अटल सेतूच्या खाली, जितना अन्वी जम घेईल थोड्याच वेळात आणि सर्व फॅमिली सर्व परिवार तिला सपोर्ट करण्यासाठी, तिला आशीर्वाद देण्यासाठी आलेलं इकडे. आणि तिचा आज बड्डे असल्यामुळे केक पण कट करणार आहोत. थोडा 30 मिनिट्स दिलेत संतोष दादांनी, आपण केक कट करू शकतो. नंतर ती 2:30च्या दरम्यान ती जम घेईल. ओके, सर्व फॅमिली आणि संतोष दादाची टीम वगैरे सर्व आहेत, कोच वगैरे पण आहेत. अन्वीचा बड्डे सेलिब्रेशन होतो इकडं. चला. आणि अन्वी काय करते? अन्वी काय करतेस तू? आता सध्या ती म्हणाली काय माशांवर लाईट मारते, आता तिला माशांसोबत पवायचं आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अर्जुन, हॅपी बर्थडे टू यू. May God bless you, may God bless you, happy birthday Anvi. बघा संतोषदा आणि राज वॅसलिन लावत आहे तिच्या बॉडी प्रोटेक्शनसाठी. थंडीमध्ये हा ती इव्हेंट पूर्ण करणार आहे. बघा सर्वांनी जॅकेट घातलेले आहेत आणि त्या थंडगार पाण्यामध्ये आता आज उतरणार आहे ती. नमस्कार, जय शिवराय सर्वांना. आज आपण आलेलो आहोत अन्वी शैलेश सुवर्ण हिचा जो इव्हेंट आहे 17 किलोमीटरचा अटल सेतू तो गेटवे ऑफ इंडिया. हा जो प्रवास आहे आज त्यांनी नेमकी आज तिच्या वाढदिवसानिमित्त आज ती करणार आहे. तिला खूप साऱ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि हा कार्यक्रम लवकरात लवकर पार करावा अशा सुद्धा शुभेच्छा ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून. तिचे प्रशिक्षक माने सर, रवी सर आलेले आहेत आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडनं मयेकर सर आलेले आहेत ऑब्झर्वर म्हणून. तिला पुन्हा एकदा सर्वांतर्फे शुभेच्छा आणि हा कार्यक्रम लवकरात लवकर पार व्हावा. हे बघा नारळ आणि पूजेचं सामान दर्याचं आता पूजन होईल आणि मग इव्हेंटला सुरुवात होईल. जय. श्री महाराज की जय. मोरया जय.
आवाज दिला सर्व आवाज द्या तिला. सर्व परिवार शेअर करते तिला. कमॉन अन्वी कमॉन. व्हेरी नाईस. चला आपली वेदश्री सुद्धा तयार आहे. वॅसलीन लावते ती पण सपोर्टला जाणार आहे अन्वीच्या. व्हेरी नाईस. आपल्या समोर आता अन्वीच्या इव्हेंटसाठी ऑब्झर्वर आले होते ते सर आहेत. सर ऑफिशियल टाइम सांगा आपल्याला. तर तिने उडी 2:27 घेतली आहे. हां व्हेरी गुड. कम ऑन. साईडले मस्त मस्त मस्त. व्हेरी गुड. कम ऑन. गुड. व्हेरी गुड. मस्त. चल बरोबर आहे. चल. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. मस्त. कम ऑन. कम ऑन. Come on, must very good. Come on, Shan. That's it. Come on. Very nice. Come on. Very good. आणि सर्व सपोर्ट करतायत बघा मम्मी वगैरे फॅमिली सर्व. आणि या बाजूला संतोषच्या हातून चहा बनवतात. Very nice, Shan. Very nice. Come on. Wait. Thanks. Come on. Very nice. Stop. Come on. Very nice. मित्रांनो 4:30 वाजत आलेत आणि 2 तास प्रवास सुरू करून 2 तास पूर्ण झालेले आहेत. आणि पाण्याचा करंट बघू शकताय. आणि 2 तासामध्ये आता आपण मिडल ग्राउंड जवळ आहोत. ते बघा मिडल ग्राउंड जवळ आहोत आणि मंजिला बी दूर नाही आहे. आता मेन कसोटीचा विषय आहे. आता फक्त 700 मीटरचा प्रवास आणि गेटवे जवळ आपण लवकरात लवकर पोचू. मस्त प्रवास झाला. 2 तासामध्ये मिडल ग्राउंड जवळ आलो आपण. तर काहीच मिनटामध्ये गेटवे जवळ पोचू. हा बघा ताज हॉटेल आपल्या समोर बघते. 4:30 वाजलेत आणि थंडी भरपूर वाढले. थंडी भरपूर आहे. हां मित्रांनो समोर बघताय तो मिडल ग्राउंड टू गेटवे 700 ते 1 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि हाच मेन कसोटीचा प्रवास असते. विषय असा आहे पाण्याचा करंट पण बघा करंट आहे पाण्याला. आणि मेन म्हणजे धुका असल्यामुळे ते आणि कालोख असल्यामुळे आपली 2:30ची उडी होती. 2:30ला जंप घेतली त्याच्यामुळे ती नक्की कुठं आहेत कालोख असल्यामुळे ते नक्की कुठं आहेत ते समजत नाही. आणि नेव्हीचा एरिया असल्यामुळे आपण जास्त पण जवळ जाऊ शकत नाही. प्रेशर आहे हीच मेन कसोटीची एरिया आहे. गेटवे बघा समोरच आहे. 5 वाजत आलेत आणि अन्वी थोड्याच वेळात येईल. या बाजूला आहे दिसत नाही कालोख असल्यामुळं. अशी फिरून येईल अशी कॉर्नर मारून करंट असल्यामुळे पाण्याला. हे बघा दिसली इकडं समोरच आहे बघा. या बोटीच्या मागे बघा मस्त फॅमिली. डॅडी तर रात्रीपासून बसलेच नाही उभेच आहेत.
बघा फॅमिलीचा फुल सपोर्ट आहे. हे बघा इकडे दिसली, इथं या बघा, इथं इथं इथे बघा. That's my good shot! Come on! Super shot! मस्त एक नंबर. Very good! Shadow! स्पीड बघा तिची काय. Shadow! 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 Super shot! हा बघा काहीच मिनिटामध्ये पोहोचू आपण. सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद बघताय, सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद बघताय बघा. Come on, Sean! Very nice! Sean, come on! Pull, Sean! काहीच मिनिटामध्ये म्हणजे फुल स्पीडने. कम ऑन. Very nice! मोरया. हॅपी बर्थडे आता. वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंद दिसत आहेत. चला डॅडी कसं वाटतं आता? Awesome! एकदम ना? Class! आणि काय सांगायचं? प्रवास सुरू झाल्यापासून तुम्ही सतत उभे आहात. काय म्हणाल, कसं वाटतं आता फायनल? तुमच्या डोळ्यात तर सर्व दिसत आहे, शब्दच उरलेले नाही. ओके. बर्थडेच्या दिवशी आज तिने स्वप्न पूर्ण केलेलं आहे तिचाच. हे बघा थंडी भरपूर आहे बघा. वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंद दिसत आहेत पूर्ण. म्हणजे पूर्ण प्रवासात जेवढे काही तास होतील त्याच्यामध्ये डॅडी बिलकुल बसले नाही, कंटिन्यू उभेच होते. बघा सर्व खुश आहेत, मस्त सर्व भेटत आहेत. हा मस्त मुंबईत भारी आहेत. क्लिअर बोलते. अन्वीचे चाचू आपल्या समोर आहेत आणि रात्रीपासून ते तिला चेअरअप करत आहेत आणि आता तिरंगा तिच्या खांद्यावरती टाकायला तयार आहेत. काय सांगाल, फायनल तिने हा प्रवास पूर्ण केला आणि कमी वेळामध्ये केला, 3 तासापेक्षा कमी वेळामध्ये केला. कसं वाटतंय? खूप प्राऊड वाटतंय. हा. आणि एकदम खूप मस्त गेली. स्विमिंग पण एकदम मस्त गेली आहे. खूप जबरदस्त आणि खूप प्राऊड केले. याच्या पूर्वी म्हणजे आपल्या घरामध्ये कोण स्विमर होता? माझा मामा होता. मामा होता स्विमर. आणि आता नंतर डायरेक्ट ही छोटीने केलेला आणि छोट्या वयामध्ये. खूप प्राऊड फिलिंग आहे ना? ओके चाचू. ओके चाचू, तुझ्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे सर्वांचे. ओके धन्यवाद. पहिल्यांदा एवढ्या पहाटे आपण गेटवे ऑफ इंडिया जवळ आलो, ताज हॉटेल जवळ आलो. नंतर यापूर्वी कधी वेळ आलीच नाही. आणि आपण नेहमी 4ची आपली जंप असते, त्याच्यामुळे आपण 7-8च्या दरम्यान पोहोचत असतो. जरी 3 तासाचा पकडलात तरी. तर हिचा रेकॉर्ड मला समजला आहे, पण तुम्ही एंडिंगपर्यंत थांबा आणि म्हणजे जे निरीक्षक आले त्यांच्यात तोंडून ऐका, ठीक आहे? मस्त झाला प्रवास. आणि ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया पहाटेला जी चमक आहे ती पण वेगळीच चमक आहे. मस्त वाटते इथं. आता आपल्यासमोर अन्वीचे कोच आहेत. सर काय सांगाल, कशी ट्रेनिंग करायची? खूपच छान केला इव्हेंट तिने. आणि अन्वीला समुद्राची खूप आवड आहे लहानपणापासूनच. जिमखान्यात आम्ही सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास आणि रात्रीची पण 9 ते 12 पण प्रॅक्टिस अशी घेतो आम्ही. हां. आणि तिला मालवणमध्ये आणि गोव्यामध्ये तिने समुद्रामध्ये कॉम्पिटिशनला चांगली कामगिरी केली. तिने उत्तम कामगिरी केली तिकडे. म्हणून तिने तिच्या वाढदिवशी तिने ठरवलं की मला अटल सेतू ते गेट ऑफ इंडिया असा इव्हेंट करायचा आहे. मग तो तिने केला सक्सेसफुल केला. जेव्हा प्रवास तिने सुरू केला, हा जम्प घेतली, तेव्हा तुम्हाला वाटलं होतं का या तासामध्ये ती पूर्ण करेल का? नाही, अजून कमी टाइम लागला असता तिला. हां, प्रॅक्टिस आम्ही घेतलेली होती आणि समुद्रामध्ये पण आठवड्यातून 2 ते 3 वेळा तिला पाठवलेलं. बरोबर. प्रॅक्टिससाठी अजून कमी वेळात तिने यायला पाहिजे. ओके. तरी काय ना, बड्डे निमित्त तिने हा सर्व पराक्रम केलेला आहे. आणि एवढ्या थंडीमध्ये सर, थंडी किती आहे तुम्ही बघू शकता.
नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आज आपण पाहिलं की आज 21/11/2025 रोजी अन्वी शैलेश सुवर्ण हिने हा अंतर यशस्वीरित्या पार केलेला आहे. अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया. सकाळी तिने 2:30च्या सुमारास पाण्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि हे उपक्रम तिने यशस्वीरित्या पार केलेला आहे. आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत. सर, प्लीज तिचं ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर. अवनी इथं महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे हार्दिक अभिनंदन. आणि तिने हे अंतर 2 तास 44 मिनिटं आणि 15 सेकंदामध्ये पूर्ण केले. तसेच आपल्याकडे ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे राज पाटील आणि साई पाटील हे इंटरनॅशनल विंड सर्फर हे दोघंही तिला सर्टिफिकेट देतील. आणि तिला ट्रॉफी जयेश पाटील हे लॉंग डिस्टन्स स्विमर हे तिला ट्रॉफी देते. पप्पांचे डोल्यांनी तर सर्व काही सांगून गेलेले आहेत मगाशीच. आता मम्मी आपल्या समोर आहे. अभि कैसा लग रहा है? स्पीचलेस. स्पीचलेस. म्हणजे बोलतो ना, मी नव्हतो ऑफिसला जात होतो. फुल मेहनत तिने घेतलं आहे तिला घेऊन जायला घेऊन यायला. मग आपले माने सर, रवी सर त्यांनी पण रात्रंदिवस बोलणं त्यांची ट्रेनिंग घेतली आहे आणि हिला रेडी केली आहे. आणि बड ऑबियस संतोष सर यांचं बोलतो ना, एक ओपन सीचं या हिशोबाने ना एक 100% आम्हाला कॉन्फिडन्स आला. जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा एक कॉन्फिडन्स लेवल होती. ते कॉन्फिडन्स लेवल आलं की करू शकते. त्या हिशोबाने मग सगळ्यांचं एक बोलतो ना एकमत होऊन. आणि मेन थिंग तिचं डिसिजन आहे की मला वाढदिवसाच्या दिवशी हे करायचं इव्हेंट. बरोबर. दॅट वॉज सुपर. ओके. ऑल टुगेदर. अभी कैसा लग रहा है? अभी कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. सिर्फ अच्छा लग रहा है. स्वतःनेच तिला गिफ्ट दिला. सिर्फ अच्छा लग रहा है. सिर्फ अच्छा लग रहा है. स्पीचलेस. क्या किया है आपने? क्या किया है आपने? क्या किया कि आपने? वो बोलो क्या किया है? एम पूरा किया. और क्या एम है आपका? क्या एम था? स्विमिंग का. और एक समुद्र का थ्रिल मिला. समुद्र में मजा आया स्विमिंग करने को. थ्रिल आया. अच्छा. अभी 17 किलोमीटर को नेल किया आपने. बराबर है. अभी कितना किलोमीटर करेगी? 30. ओह माय गॉड. गुड लक. गुड स्टार्ट. हे बघा, अन्वीचे आजी आजोबा आपल्या समोर आहेत. आजी कैसा लग रहा है अभी? बहुत 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 खुशी हो रहा है. खुशी हो रही है बहुत. आणि आजोबा? बहुत खुशी हो रहा है मेरे को. आणि डॅडी, आजोबांविषयी काय सांगाल? आजोबा म्हणजे बोलतो एक समुद्राची भीती आहे ना स्टार्टिंगला आमची पण, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमची पण भीती त्यांनीच काढली आहे. आणि आत्ता म्हणजे आम्ही जेव्हा पण गावाला जातो तेव्हा सगळ्या स्टार्टिंगला म्हणजे ती अगदी आय थिंक 2-3 वर्ष होती 3 वर्ष तेव्हापासून तिला ते समुद्रात घेऊन जातात. आणि तेव्हापासून तिचा हा एक क्रेज आहे ना ते वाढला आहे समुद्रामध्ये. काय मला पुढे जाऊन बघायचं आहे काय तिकडे. ते एक क्रेज ऑलरेडी तिचं एक डोक्यात निर्माण झालेलं. ते त्याचं आजोबांनी बेस आजोबांनी करून दिलं. आणि ही छोटी कोण आहे? ही तिची सिस्टर आहे. कझिन सिस्टर आहे. ओके. कसं वाटतं तुला आता? कैसा लग रहा है? कितना चिल्लाया शानू है ना. अच्छा लगा आपको भी है ना. अभी शाना भी करेगी राइट. आपको स्विमिंग आती है? हाँ थोड़ा आते. ओके. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Anvi. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Anvi. Happy birthday to you.
चला मित्रांनो, इव्हेंट पूर्ण झालाय, बर्थडे सेलिब्रेशन पूर्ण झालंय. तर थोडा नाश्ता करू आणि निघू. प्रवास मस्त झाला. आणि आणखीन एक गोष्ट, कृपया करून समुद्रामध्ये कुठलीही गोष्ट टाकू नका, प्लॅस्टिक टाकू नका. कारण का ज्यावेळी लहान लहान मुलं पोहत असतात तेव्हा त्यांच्या समोर अचानक बॉटल येते किंवा कुठला प्लॅस्टिक पेपर येते, त्याच्यामुळे ते बाचकतात. एक एक छोट्या छोट्या गोष्टींनी मोठा फरक पडते. सो कृपया करून ते करू नका. आणि इव्हेंट मस्त झाला आणि टायमिंग वगैरे सांगितला. 2 तास 44 मिनिटामध्ये तिने हा इव्हेंट पूर्ण केला, एवढ्या थंडीमध्ये. तर तुम्ही बघितला तर सर्व जॅकेट वगैरे घालून होते. तर अन्वीला आपल्याकडून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. हा व्लॉग इथं सेंड करूया. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टिल टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.